तुकाराम मुंडे हे नाव एव्हाना सगळ्यांनाच ठाऊक झालंय। त्यांच्या कामाबद्दल तर आपण सगळेच जाणतो, मात्र त्यांच्या 21 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांची तब्बल 25 वेळा बदली झाल्याचं देखील आपल्याला माहितीये। पण तुम्हाला माहितीये का, तुकाराम मुंडे यांना सुद्धा मागे टाकणाऱ्या एक महिला अधिकारी आहेत, ज्यांची त्यांच्या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक नाही, दोन नाही, तीन नाही, 10 नाही, तर तब्बल 40 वेळा बदली झालीये। हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, तब्बल 40 वेळा बदली। मी बोलतीये लेडी सिंघम IPS अधिकारी रूपा मौदगिल यांच्याबद्दल। त्यांची बदली रेकॉर्ड ब्रेक आहे, यामुळे त्या चर्चेत आहेतच, पण थेट मुख्यमंत्र्यांवर कारवाई करणाऱ्या महिला IPS अधिकारी म्हणूनही त्यांची एक वेगळी ओळख बनली आहे। चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीबद्दल, त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आणि तुकाराम मुंडेंशी त्यांची तुलना का होते, या सगळ्याबद्दलच पुढील काही मिनिटांमध्ये बोलूयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। राज्यात तुकाराम मुंडे यांनी FDA म्हणजेच अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचे सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांच्या धडाकेबाज कारवाईची जोरदार चर्चा सुरू झाली। त्यांनी लहान मोठ्या हॉटेलपासून ते अगदी उच्च न्यायालय आणि इतर शासकीय परिसरातील कॅन्टीनवर सुद्धा धाड टाकत मोठी कारवाई केली। मोठमोठे ब्रँड सुद्धा त्यांच्या नजरेतून काही सुटले नाहीत आणि त्यानंतर काम असावं तर तुकाराम मुंडे यांच्यासारखं अशी प्रतिक्रिया सुद्धा सर्वसामान्य नागरिकांमधून उमटताना आता दिसू लागलीय। शिवाय सोशल मीडियावर सुद्धा त्यांची फॅन फॉलोविंग वाढू लागली आहे। मात्र यासोबतच तुकाराम मुंडे आणखी एका कारणामुळे कायमच चर्चेत असतात, ते म्हणजे त्यांच्या 21 वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये तब्बल 25 वेळा त्यांची बदली झाली। यामागचं कारणही अगदी भन्नाट आहे, ते म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा आणि प्रामाणिकपणे काम करणं। विशेष म्हणजे इतक्या बदल्या होऊनही ते ज्या विभागाची जबाबदारी त्यांनी आजपर्यंत स्वीकारली आहे, तिथे आपल्या कामाचा ठसा उमटवत त्यांनी वेगळी ओळख सुद्धा निर्माण केली आहे। त्यामुळे तुकाराम मुंडे यांचं नाव प्रशासनामध्ये नेहमीच चर्चेत असतं। पण सध्या मुंडेंपेक्षाही जास्त चर्चा होतीये ती एका महिला IPS अधिकारीची। या महिला अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये झालेल्या बदल्यांचा आकडा तर मुंडेंना सुद्धा मागे टाकणारा ठरतोय। रूपा मौदगिल असं त्यांचं नाव असून कर्नाटकच्या एका छोट्या दावणगेरे गावामध्ये त्यांचा जन्म झाला। आई वडिलांची चांगली नोकरी होती, पण शाळेत असल्यापासूनच त्यांनी ठरवलं होतं आपल्याला मोठं झाल्यावर काय करायचंय। त्यामुळे त्या दिशेनं आपसुकच पावलं सुद्धा उचलली गेली। 8वी ते 12वी पर्यंत त्या NCC मध्ये होत्या, तेव्हा त्यांच्यावर खाकी वर्दीचा प्रभाव खूप चांगला पडला। रिपब्लिक डे स्पेशल कॅम्पसाठी त्यांनी अनेक परीक्षा सुद्धा उत्तीर्ण केलेल्या होत्या। 9वीत असताना दिल्लीतील याच कॅम्पमध्ये किरण बेदी यांचं भाषण झालं आणि त्यातून नवी प्रेरणा त्यांना मिळत गेली। आणि याच काळामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी कॉम्पिटिशन सक्सेस हे मासिक हाती लागलं, ज्यामध्ये IAS त्याचबरोबर IPS अधिकाऱ्यांच्या मुलाखती होत्या आणि त्या वाचल्यानंतर त्यातून पुढचा मार्ग सुद्धा रूपा यांना सापडत गेला। कर्नाटक कॅडरच्या 2000 बॅचच्या IPS अधिकारी ते आहेत। UPSC परीक्षेमध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये ऑल इंडिया रँक 43 मिळवली आणि इतका चांगला रँक मिळवूनही त्यांनी IAS ऐवजी IPS निवडलं, कारण प्रशासनाच्या टेबलावर बसण्यापेक्षा प्रत्यक्ष पोलीस सेवेमध्ये काम करण्याची त्यांची इच्छा होती। हैदराबादच्या राष्ट्रीय पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेत असताना त्यांनी आपल्या बॅचमध्ये 5वा क्रमांक पटकावला आणि त्यानंतर सुरू झाली एका अशा अधिकाऱ्याची कारकीर्द जी पुढे वारंवार होणाऱ्या बदल्यांपेक्षा आपल्या धडाकेबाज कारवाईमुळे सुद्धा ओळखली जाऊ लागली। 20 वर्षांच्या सेवेमध्ये 40 पेक्षा जास्त बदल्या म्हणजे साधारण दर 6 महिन्यांनी त्यांची पोस्टिंग बदलली, असं हे साधारण गणित आहे। पण गंमत म्हणजे एवढ्या बदल्या होऊनही त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये तीळ मात्र सुद्धा बदल झाला नव्हता। गुन्हेगारी असो, भ्रष्टाचार असो किंवा VIP फॉर्मॅट, नियम मोडणाऱ्यांविरोधात त्यांनी थेट कारवाई करण्याची भूमिका कायमच घेतली। पण पहिल्यांदा रूपा मौदगिल यांची देशात चर्चा झाली ती थेट उमा भारती यांच्या प्रकरणामुळे। झालं असं होतं की 2004 मध्ये रूपा मौदगिल धारवाडच्या SP होत्या। हुबळी येथील एका जुन्या प्रकरणामध्ये मध्य प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री उमा भारती यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट होतं आणि उमा भारती कर्नाटकात आल्या आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी रूपा मौदगिल यांच्या पथकाकडे आली। समोर देशातील एक मोठी राजकीय व्यक्ती होती, खरं तर मुख्यमंत्रीच होत्या, पण रूपा यांनी राजकीय दबावाची पर्वा न भीता कायद्याप्रमाणे कारवाई सुद्धा केली आणि एका मुख्यमंत्र्यांविरोधात कारवाई करणाऱ्या या महिला अधिकाऱ्याची तेव्हापासूनच देशभर चर्चा सुरू झाली। पुढे बंगळुरूमध्ये काम करत असताना त्यांनी VIP संस्कृती विरोधातही मोहीम उघडली होती। अनेक राजकारण्यांकडे नियमबाह्य पद्धतीने तैनात असलेले पोलीस कर्मचारी त्यांनी परत बोलवले आणि तब्बल 81 राजकारण्यांकडे तैनात असलेले जवळपास 216 पोलीस कर्मचारी त्यांनी परत घेतल्याचं देखील म्हटलं जात आहे। म्हणजे एखादा राजकीय नेता आहे म्हणून सरकारी यंत्रणा त्यांच्या वैयक्तिक सेवेसाठी वापरायची
हा प्रकार त्यांना मान्य नव्हता. आणि त्यानंतर आलं 2017 मधलं शशिकला प्रकरण. बंगळुरूच्या परप्पना अग्रहार कारागृहामध्ये DIG म्हणून काम करत असताना रूपा मौदगिल यांनी तुरुंगात VIP सुविधांचा आरोप करणारा अहवाल दिला आणि ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघमच्या नेत्या VK शशिकला यांना तुरुंगात स्पेशल ट्रीटमेंट दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या अहवालामुळे कर्नाटकच्या प्रशासनामध्ये मोठी खळबळ सुद्धा उडाली होती. तुरुंगामध्ये स्वतंत्र सुविधा, भेटीगाठी आणि नियमबाह्य सोयी दिल्या जात असल्याचा आरोप समोर आला आणि या प्रकरणानंतर पुन्हा एकदा रूपा मौदगिल यांची बदली करण्यात आली आणि इथूनच त्यांच्या कारकिर्दीतील एक पॅटर्न सुद्धा दिसायला लागला. त्या ज्या ठिकाणी जातात तिथे कठोर निर्णय घेतात आणि काही काळानंतर त्यांची बदली केली जाते. मात्र बदली झाली म्हणून त्यांनी आपली भूमिका कधीच बदलली नाही. आपलं कर्तव्य जे आहे ते सुद्धा प्रामाणिकपणे त्यांनी जपलं आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीने आपलं काम सुरू ठेवलं. त्यामुळे त्यांच्या बदल्यांचा आकडा वाढत गेला आणि एक वेळ अशी आली की सुमारे 20 वर्षांच्या सेवेत 40 पेक्षा जास्त बदल्या झाल्याचं समोर आलं. पण दुसरी बाजू म्हणजे रूपा मौदगिल आपल्या या प्रवासाबद्दल या संघर्षमय कारकिर्दीबद्दल सांगतात की 40 बदल्यांचा मला अजिबातच पश्चाताप नाहीये. जर माझ्या आई वडिलांनी मला तू मुलगी आहेस, पोलीस अधिकारी होऊ नको असं सांगितलं असतं तर मी आज तुमच्या समोर IPS म्हणून उभी राहू शकले नसते. शिवाय जेव्हा मी IPS झाले तेव्हा माझ्या नातेवाईकांनी माझ्या वडिलांना विचारलं होतं की त्यांनी मुलीला पोलीस दलामध्ये कसं जाऊ दिलं. पण माझ्या पालकांची विचारसरणी नेहमीच प्रगतशील होती. माझ्या वडिलांनीच मला हे स्वप्न दाखवलं. त्यांनी सांगितलं तू IAS किंवा IPS हो. तेव्हा माझ्या 3री इयत्तेतील शिक्षिकेला मी दिलेलं हेच उत्तर होतं, ज्यामुळे सगळ्यांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या होत्या आणि त्याच क्षणी माझ्या मनामध्ये IPS काहीतरी खास आहे हे सुद्धा बिंबलं होतं. आणि ही जी प्रतिक्रिया आहे ती खरं तर त्यांनी एका मुलाखतीमध्ये दिली होती. शिवाय त्यांनी एका मुलाखतीमध्ये असंही म्हटलं होतं की जर तुमची मुलगी असेल तर तिला नक्की प्रोत्साहन द्या. माझ्या वडिलांनी मला आणि माझ्या धाकट्या बहिणीला, जी आज IAS अधिकारी आहे, म्हणजे रूपा मौदगिल यांची बहीण सुद्धा अधिकारी आहेत, आणि त्यानंतर ते असं म्हणतात की आम्हाला घरच्यांकडून पाठिंबा दिला गेला म्हणून आम्ही हे स्थान आज मिळवू शकलोय. पण खरं तर अधिकाऱ्यांच्या बदलीकडे सामान्यतः प्रशासकीय प्रक्रियेचा भाग म्हणून पाहिलं जातं. मात्र एखाद्या अधिकाऱ्याची वारंवार बदली होत राहिली आणि तरीही त्या अधिकाऱ्याने प्रत्येक ठिकाणी आपली कार्यपद्धती कायम ठेवली तर मात्र त्याकडे विशेष लक्ष हे वेधलं जातंय. आणि रूपा मौदगिल यांच्या बाबतीतही अशीच प्रतिमा निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना 2 वेळा राष्ट्रपती पोलीस पदक देखील मिळालंय. म्हणजे एका बाजूला वारंवार बदल्या आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या कामाचा होणारा गौरव. हीच खरं तर रूपा मौदगिल यांच्या या कारकिर्दीची वेगळी बाजू आहे असं म्हणता येणार आहे आणि जी अनेकांसाठी खरंच प्रेरणादायी आहे. म्हणूनच आपल्या आयुष्यात हे तुझ्या आवाक्याबाहेर आहे असं म्हणणारे लोक पावलोपावली आपल्याला भेटत राहतील, पण त्यांचं न ऐकता न डगमगता पुढे जातो तोच खरा हिरो बनतोय. तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र तुम्हाला IPS अधिकारी रूपा मौदगिल यांचा हा प्रवास कसा वाटलाय कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.